आता वळूयात कोल्हापूरकडे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 17 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। राधानगरी तालुक्यामध्ये सर्वाधिक 7 शिक्षक पॉझिटिव्ह आढळलेत। पुढचे आदेश येईपर्यंत शिक्षकांनी स्वॅब देऊ नयेत आणि दिलेल्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ लागत असल्याने हे आदेश देण्यात आले। अर्थातच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हे आवाहन केलेलं आहे। आतापर्यंत 5786 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, काय स्वरूपाची सध्या तयारी झालेली पाहायला मिळते आणि पालकांची तसंच शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची काय मानसिकता आहे? खरं तर सोमवारपासून माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत आणि या शाळा सुरू होत असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी जी आहे ती सक्तीची करण्यात आली आहे। त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसापासून जिल्ह्यातील तालुका तपासणी केंद्र जी आहेत कोरोनाची त्या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते। खरं तर आतापर्यंत 5500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली चाचणी करून घेतली आहे। त्यापैकी काहींचे अहवाल काल आले, त्यामध्ये 17 शिक्षक जे आहेत ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामध्ये 7 सर्वाधिक राधानगरी तालुक्यातील आहेत, त्याचबरोबर 4 कागल आणि 4 शिरोळ अशा पद्धतीने हे शिक्षक जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यामुळे चिंता देखील वाढलेली आहे असं म्हणायला लागेल। एका बाजूला हा सगळा ताण जो आहे तो तपासणी केंद्रांवर वाढलेला आहे आणि त्यामुळे हे अहवाल यायला देखील आता वेळ लागतोय आणि त्यामुळेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील आता आवाहन केलेलं आहे की पुढचा आदेश येईपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वॅब तपासणीसाठी येऊ नये। मुख्याध्यापकांना देखील तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत। एका बाजूला शाळा सुरू करण्याच्या दृष्टीनं शाळेचं सॅनिटायझेशन असेल, स्वच्छता असेल, या बाबी सुरू झालेल्या आहेत। मात्र दुसरीकडे आपण बघतो की स्वतः शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांची चिंता देखील वाढलेली आहे आणि याचा परिणाम कुठेतरी पालकांच्या मानसिकतेवर होण्याचा शक्यता आहे आणि त्यामुळे सोमवारी पालक जे आहेत ते पाल्यांना आपल्या शाळेमध्ये पाठवणार का हा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। आणखी काही अहवाल जे आहेत ते येणं बाकी आहे, त्यामध्ये किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येतात किंवा त्याचे काय अपडेट्स असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या अनुषंगानेच अर्थातच येता काळ हा तेवढाच महत्त्वाचा असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भूषण।